Hello students, today we are going to start our second course of semester 2, and that is prose 2, the postmaster, and this prose is written by Rabindranath Tagore. So, in this first part, we are going to learn the little information given about Rabindranath Tagore and about this lesson. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर पेज नंबर 44 वरती आपला जो दुसरा लेसन आहे त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत. रवींद्रनाथ टागोर 1861-1941. तर रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 1861 मध्ये आणि मृत्यू 1941 मध्ये झालेला होता. वॉज बॉर्न इन कॅलकटा. तर कलकत्तामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. द यंगेस्ट सन ऑफ देवेंद्रनाथ टागोर. तर देवेंद्रनाथ टागोर त्यांचे जे वडील आहेत त्यांचा सर्वात लहान मुलगा म्हणजे रवींद्रनाथ टागोर. हे रिसिव्ड मोस्ट ऑफ हिज एज्युकेशन ॲट होम. तर घरीच त्यांना त्यांचं जास्तीत जास्त शिक्षण मिळालेलं होतं. इन 1878 ही वेंट टू इंग्लंड फॉर स्टडीज. तर 1878 मध्ये ते इंग्लंडला पुढच्या अभ्यासाकरता गेलेले होते. ही अर्न्ड रिकग्निशन. अर्न करणे म्हणजे मिळवणे किंवा कमविणे. रिकग्निशन म्हणजेच ओळख किंवा प्रसिद्धी. He earned recognition as a reputed writer after the publication of his poem, novel and short stories. तर त्यांचे जे कविता आहेत, कादंबऱ्या आहेत, लघुकथा आहेत यांच्या पब्लिकेशन नंतर, याच्या प्रकाशनानंतर त्यांना एक विशेष खास अशी जी रेप्युटेशन होती किंवा जी रेकग्निशन होतं, प्रसिद्धी होती, ती ओळख त्यांना मिळालेली होती. ही ओन इंटरनॅशनल फेम. फेम म्हणजेच काय? कीर्ती. He won international fame when the Nobel Prize for Literature was awarded to him in 1903 for the Gitanjali. तर 1913 मध्ये जेव्हा गीतांजली या लिखाणाकरता त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला लिटरेचर मधला, तर त्यावेळेस जागतिक दर्जावर त्यांची कीर्ती पसरलेली होती. अ कलेक्शन ऑफ डिव्होशनल. डिव्होशनल म्हणजे काय? भक्तिपद. डिव्होशनल लिरिक्स. लिरिक्स म्हणजे काय? भावगीत किंवा गाण्यायोग्य कविता. डिव्होशनल. अ कलेक्शन ऑफ डिव्होशनल लिरिक्स. तर गीतांजलीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जे भावगीत आहे, जे गाता येतील अशा कविता आहेत, असे भावगीत त्यांनी, भक्तिगीत त्या ठिकाणी लिहिलेले होते कवितेच्या स्वरूपात. सेव्हरल युनिव्हर्सिटीज. सेव्हरल म्हणजे अनेक, इन्क्लुडिंग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, कन्फर्ड ऑन. कन्फर्ड म्हणजे काय करणे? देणे, प्रदान करणे. कन्फर्ड ऑन हिम द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ लिटरेचर. तर अनेक युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा सुद्धा समावेश आहे. त्यांनी त्यांना लिटरेचरमध्ये डॉक्टरची पदवी प्रदान केलेली आहे, बहाल केलेली आहे. आता नेक्स्ट पॅराग्राफ.
द पोस्टमास्टर इज अ टचिंग टेल. टेल म्हणजेच कथा. TAL. The postmaster is a touching tale of the sorrow of separation. Sorrow means that dukh, separation between the postmaster and the Ratan, an orphan girl. Orphan means that अनाथ. तर द पोस्टमास्टर ही जी कथा आहे ही एक मनाला स्पर्श करून जाणारी कथा आहे. ती जो पोस्टमास्टर आहे आणि रतन नावाची जी मुलगी आहे जी अनाथ आहे, हे जेव्हा एकमेकांपासून विलग होतात, सेपरेट होतात, तर त्यावेळेस जो दुःखाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि ते जाणल्यानंतर वाचकांच्या, प्रेक्षकांच्या सुद्धा मनात दुःखाची लहर निर्माण होते. अशी ही टचिंग कथा त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली आहे. इट वॉज स्पेशली अ स्मॉल गर्ल फॉर whom the pain of a parting was profound. Profound म्हणजे काय? खोल, गंभीर. तर विशेष करून जी अनाथ मुलगी आहे, ज्यावेळेस ते हा पोस्टमास्टर आणि ती मुलगी हे वेगवेगळे होतात, तर त्या वेगळेपणाचा जो आघात आहे या मुलीवरती जास्त खोल प्रमाणामध्ये पडतो, तिच्यावर जास्त प्रमाणात असतो. ड्युरिंग द sojourn म्हणजे काय? एखाद्याकडे तात्पुरते काही काळ राहणे. ड्युरिंग हिज sojourn at उलापूर. तर उलापूरला काही काळ राहत असताना द पोस्टमास्टर एस्टॅब्लिश्ड कॉर्डियल कनेक्शन. कॉर्डियल म्हणजे काय? सखोल, सलोख्याचे किंवा जिव्हाळ्याचे. तर उलापूर या ठिकाणी काही काळ राहत असताना त्या मुलीबरोबर या पोस्टमास्टरचे अत्यंत सखोल जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले होते. ऑन हर पार्ट शी डिड स्मॉल जॉब इन हिज हाऊस. तर त्या मुलीकडून ती या पोस्टमास्टरच्या घरी येऊन काही थोडंफार काम करायची. She did small job in his house and looked after him specially during the sickness. आणि ज्या वेळेला हा पोस्टमास्टर आजारी वगैरे पडायचा त्यावेळेस त्याची ती काळजी घ्यायची. Her involvement in the domestic duties cemented an emotional attachment between the two. आणि अशा प्रकारे घरगुती कामामध्ये त्या मुलीने जे स्वतःला सामील करून घेतलेलं होतं, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं होतं, त्यामुळे या दोघांमध्ये एक इमोशनल अटॅचमेंट जोडणी झालेली होती. आफ्टर हिज ॲप्लिकेशन फॉर ट्रान्सफर फ्रॉम उलापूर. तर उलापूर इथून ट्रान्सफरची जे ॲप्लिकेशन होतं, जो अर्ज होता, वॉज रिजेक्टेड, तो नाकारण्यात आला. हे डिसाइडेड टू रिझाइन. त्याने मग पोस्टमास्टरकीचा या नोकरीचा राजीनामा देण्याचा विचार केलेला होता. The news came to Ratan as a bolt from the blue. A bolt from the blue म्हणजे काय? वज्राघात. अकल्पित आघात. अकल्पित आघात किंवा वज्राघात. द न्यूज केम टू रतन ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. आणि ही बातमी जेव्हा रतन या मुलीला माहिती पडली तर एखादा वज्राघात, अकल्पित आघात तिच्या मनावरती झालेला होता. इन रिस्पॉन्स टू हर क्वेरी. क्वेरी म्हणजे काय? प्रश्न. इन रिस्पॉन्स टू हर क्वेरी ही टोल्ड हर दॅट ही वुड नेव्हर रिटर्न. तर ती जेव्हा प्रश्न विचारायला लागते तुम्ही कुठं जाताय, तर त्या
प्रश्नाच्या उत्तरामध्ये तो पोस्ट मास्टर सांगतो की मी आता परत इथे येणार नाही, मी माझ्या गावाला जातो. ॲज ही गॉट इन टू द बोट फॉर हिज व्होयेज. व्होयेज म्हणजे काय? प्रवास, सागरी. टू हिज नेटिव्ह प्लेस. आता त्याच्या स्थानिक ठिकाणी, त्याच्या मूळ गावी तो प्रवासाने निघालेला आहे त्यावेळेला. ही पॉन्डर्ड ऑन. पॉन्डर ऑन म्हणजे काय करणे? खोल विचार किंवा चिंतन करणे. पॉन्डर ऑन द मीटिंग अँड पार्टिंग इन लाईफ. तर तो त्या मुलीला सोडून जात असताना कशा प्रकारे लोक एकमेकांशी भेटतात आणि विलोप होतात याच्यावरती तो चिंतन करायला लागला. इन्क्लुडिंग द फायनल पार्टिंग, आणि शेवटची जी पार्टिंग असते, विलगीकरण असते, दॅट इज डेथ, तो म्हणजे मृत्यू. फ्रॉम विच नो वन रिटर्न, जिथून कोणी परत येत नाही ती पार्टिंग. द कमिंग ऑफ एनी टू पर्सन इज अ प्युअरली टेम्पररी फेज. तर कोणी दोन लोक एकत्र येत असतील तर ते तात्पुरत्या काळापुरताच येत असतात. ॲज मॅथ्यू अर्नॉल्ड पॉइंटेड आउट इज वन ऑफ हिज पोएम. तर ही गोष्ट मॅथ्यू अर्नॉल्ड यांनी त्यांच्या काही कवितांपैकी एका कवितेमध्ये सांगितलेली आहे. लाईक अ ड्रिफ्ट वूड. ड्रिफ्ट वूड म्हणजेच काय? प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर वाहत आलेले लाकूड. स्पॉट दॅट मीट अँड पास अपॉन द बाउंडलेस. बाउंडलेस म्हणजेच काय? अमर्याद. बाउंडलेस ओशियन. ओशियन म्हणजेच काय? महासागर, प्लेन. तर त्यांनी सांगितलं आहे लाईक अ ड्रिफ्टेड वूड स्पेअर द मीट अँड पास अपॉन द बाउंडलेस ओशियन प्लेन. ज्याप्रमाणे एखादं लाकूड असते, लाकडाचा ओंडका असतो, तो प्रवाहाबरोबर नदीच्या वाहत वाहत किनाऱ्यावर येतो आणि परत तिथून तो महान किंवा विस्तीर्ण, अमर्याद अशा प्रकारचा जो महासागर आहे तिथे जाऊन तो विलीन होत असतो. सो ऑन द सी ऑफ लाईफ. आणि म्हणूनच मानवी जीवनाचा जो समुद्र आहे, अलास मॅन मीट्स मॅन अँड क्विट्स अगेन. क्विट करणे म्हणजे सोडून जाणे. तर या जीवनाच्या समुद्रामध्ये सुद्धा माणसं एकमेकांना भेटतात आणि नंतर ते सुद्धा एकमेकांना सोडून निघून जातात. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you.